महाराष्ट्रामध्ये आयराम गयारामचं राजकारण आपण पाहत आहोत. काही राजकारण्यांचे व्हिडिओ देखील रिलीज झाले. जरांगे पाटील यांचे आंदोलन कुठल्याही राजकीय नेत्याला काबूमध्ये घेता येत नाही, म्हणून नाना तऱ्हेने ते विचलित करण्याचं काम सुरू आहे. गेली 20 वर्ष हे सर्व समझोत्यात लढतायत. त्यांच्या वाट्याला आल्या त्यातच याचं अस्तित्व आहे. इतर जागेत नगण्य अस्तित्व आहे. औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढली नाही. ती जागा आम्ही शिवसेनेकडे मागणार. मला पाडण्यासाठी काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला, पण यावेळी मुस्लिम बांधव म्हटलं की तुम्ही मुस्लिम उमेदवार तर द्या, आम्ही मर्डरच करतो. उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण नाही. जरांगे पाटील यांनी पाठिंबा द्यावा, हाच त्यांचा विषय आहे, आमचा नाही. तुमच्याबद्दल जरांगे पाटील हे चांगलं बोलतात. त्यांचं आरक्षण टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणाशिवाय उपाय नाही. उद्या माझ्या अंदाजाने आचारसंहिता लागू होत आहे. तो राजकीय नाही, वैचारिक आहे. माझी मागणी एवढीच की त्यांनी उभं राहिलं पाहिजे. एक व्यक्ती सभागृहात लढू शकतो का? एक व्यक्ती खूप काही करू शकतो. स्वतंत्र आरक्षण मंजूर नसेल तर ओबीसी मधून मिळेल, पण राजकारणी बनवूनच. ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही. तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का? शेवटी तेच आहे. मग आम्ही उभाटाकडे बसणार तर उभाटाकडे मागणार. उद्या आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही, का त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही. मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आणखी? ते माझ्याकडे 48 सीटांचा पर्याय खुला आहे, एवढं लक्षात तयारी आहे का? आणि काही यादी वगैरे घोषित करणार आहात? ते आम्ही शेवटपर्यंत आमची असते युती झाली पाहिजे याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. अप टू लास्ट कधीपर्यंत असते? शेवटचा फॉर्म दिवसभरीपर्यंत. तुम्ही माझं म्हणणं असं आहे की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना. आणि त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्सपर्सन जो आहे तो एकच आहे, संजय राऊत. तो उद्धव ठाकरेंचा आहे, तो काँग्रेसचा आहे की तो शरद पवाराचा आहे. असं आता शब्द यायला लागली का कोणाचे वकील पत्र कधीही घेतो आणि कोणाच्या बाजूने कधीही बोलतो. तुमच्यावर महायुतीतले लोक करतात ते महायुतीतले करत नाहीत. काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा. मी आता म्हणणार संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा शिवसेनेचा आहे. काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्सपर्सन केलाय का? एनसीपी असतात त्याचा स्पोक्सपर्सन केलेला आहे का? काँग्रेस असं म्हणते का की आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे? एनसीपी असं म्हणते का? तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात आहेत की त्यांच्या बरोबर आमची भांडणच नाही, आमची इंटरनल भांडणं आहेत. उद्या माझ्या अंदाजानं आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे. आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की पोलिंग डेट्स यासुद्धा जाहीर होतात आहेत. जे नॉमिनेशनची तारीख, पोलिंग डेट, काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत. तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो. लास्ट डे ऑफ नॉमिनेशनपर्यंत आम्ही थांबू शकतो. तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समझोता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार, वापरणार. शिवसेनेबरोबरचं ऑप्शन कुठपर्यंत म्हणजे उभा ठाकरे? ते मी म्हटलं ना, यांचं जर जमलं नाही तर मग या तिन्ही पक्ष आम्हाला ओपन आहेत ना. जे कोणी आमच्याबरोबर बसतील त्यांच्याबरोबर आम्ही बसू. तुम्ही शिवसेनेबरोबर बसत होता ना तुम्ही? हो, पण आता ते ह्या आघाडीमध्ये आहेत. तेव्हा या आघाडीमध्ये काय स्टँड आणि काही नाही त्याच्यावरती अवलंबून राहणारे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुंबईचं तर सूत्र ठरलं ना तुमचं मुंबईचं, पण इतर ठिकाणी विधान मुंबईतलं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही. 80 जागा वगैरे सोडायला तयार कुठलेही सूत्र ठरलेलं नाही. आणि त्याच्यामुळे असणारं हे जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोमराह करण्याचा भाग चाललेला आहे त्याला मला वाटतं तुम्ही असणारा फॅक्ट्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेल्या अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण काही वेळापासून